हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा, आज आपण शिकणार आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. ठीक आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये माझे जवळपास 4 व्हिडिओ झालेले आहेत. ठीक आहे, 4.1 साठी पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. त्याच्यामध्ये मी पूर्ण जे काय कन्सेप्ट घेईन मी त्याचं सगळं बेसिक सांगितलेलं आहे. ठीक आहे, प्लेलिस्ट मध्ये त्याची लिंक आहे. प्लेलिस्ट मध्ये पूर्ण व्हिडिओची लिंक आहे. ठीक आहे, आणि तसंच मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 चे जे माझे टॉपिक झालेले आहेत ते प्लेलिस्ट मध्ये आहे 12th स्टँडर्डचे. ठीक आहे, आणि व्यवस्थित स्टडी केलं. मी कधी कधी लाईव्ह येतो ना, आणि तिथं विचारतात मुलं की स्टडी कसं करायचं. जर तुम्ही व्यवस्थित स्टडी करणार, म्हणजे नाही का, मॅथ्स साठी जर तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करणार आणि बोर्डच्या अगोदर फक्त बघून जाणार, तर तुम्हाला नक्की 90+ मार्क्स पडणार आहे. ठीक आहे, जर तुम्ही जसं ऐकेल तसं केल्यावर. आणि तुम्हाला व्हिडिओ बघताना तुम्हाला मधूनच नाही बघायचंय. ठीक आहे, म्हणजे एकदम आता समजा लेसन स्टार्ट झालंय आणि माझा हा व्हिडिओ 5 वेळा समजा, तर तुम्ही फर्स्ट व्हिडिओ पासून बघावं लागेल तुम्हाला, तर तुम्हाला कन्सेप्ट समजतील. अदरवाईज नाही समजणार. ठीक आहे, कारण मी प्रयत्न करेल बाजूला सांगण्याचा, पण एवढं डीप मध्ये नाही सांगू शकत, कारण 12th स्टँडर्डचा सिलेबस तुम्हाला माहिती किती मोठा असतो. ठीक आहे, आणि तसंच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. ठीक आहे, आणि लेक्चर नेहमी 8:40 ला असतं ह्या चॅनलवर. ठीक आहे, म्हणजे जिथं माझे 500+ सबस्क्रायबर आहेत तिथं. आणि ओल्ड चॅनल तुम्हाला माहिती, मी फक्त तिथं लाईव्ह येतो. ओके, चला स्टार्ट करतो. व्यवस्थित लक्ष द्या. सो बघा काय दिलंय, इफ वन ऑफ द लाईन गिवन बाय ax² + 2hxy + by² = 0. ठीक आहे, सो तुम्हाला ही लाईन माहिती आहे, ax² + 2hxy + by² = 0, म्हणजे ओरिजिन मधून लाईन जाते. ठीक आहे, पण हे काय दिले तुम्हाला, इज परपेंडिक्युलर टू px + qy = 0, शो दॅट ap² + 2hpq + bq² = 0. मग ऍक्च्युली करायचं काय याच्यामध्ये हे तुम्हाला समजलं पाहिजे ना. सो बघा, आता ही लाईन आहे. ओके, द लाईन, द वन ऑफ द लाईन गिवन, कोणती लाईन दिली तुम्हाला, ax² + 2hxy + by² = 0. ठीक आहे, हे दिलंय तुम्हाला. ओके, पण एक लाईन दिली तुम्हाला. एक लाईन कोणती दिली, सो गिवन लाईन देन शो दॅट, हे शो दॅट करायचंय. एसटी म्हणजे शो दॅट. ठीक आहे, वन ऑफ द लाईन इज गिवन, ही लाईन आहे. ओके, पण ह्याचा काही संबंध येणारच नाही मध्ये, हे तुम्हाला एक्स्ट्रा दिलं. ठीक आहे, जे काय कॉन्सन्ट्रेट करायचं ते ह्याच्यावर करायचं, ह्या लाईनवर. ओके, सो वन लाईन इज द गिवन लाईन दॅट इज कोणती लाईन आहे, px + qy = 0. मग आता एखाद्या लाईनचा स्लोप कसा काढायचा हे मी तुम्हाला शिकवलंय. बघा, आता फॉर एक्झाम्पल समजा माझी हे इक्वेशन आहे, लाईनचे इक्वेशन हे आहे. ठीक आहे, मग ह्याचा मला जर स्लोप काढायचा असेल तर मी कसं काढणार, एक्सचा कोइफिशियंट बघा मायनस लिहिणार, एक्सचा कोइफिशियंट लिहिणार आणि वायचा कोइफिशियंट बी, झालं, हे काढलं बरोबर ना. ह्या लाईनचा स्लोप हे येणार, पण परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप काय येणार हे पण माहिती पाहिजे. सो परपेंडिक्युलर, समजा तुझी लाईन परपेंडिक्युलर आहे, तर मी ह्याचा स्लोप कसा काढणार, पहिले मी हे काढणार, मग परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप काढणार, परपेंडिक्युलरचा स्लोप. ठीक आहे, परपेंडिक्युलरचा स्लोप कसा येणार, दॅट इज हीच व्हॅल्यू लिहावा लागेल आणि -1/m लिहावं लागेल. ठीक आहे, परपेंडिक्युलर स्लोप कसा येणार, = -1/m येणार. म्हणजे ही व्हॅल्यू मी इथं पुट करणार, म्हणजे काय येणार, रिव्हर्स होणार. म्हणजे m च्या जागी बघा, m च्या जागी काय लिहिणार मी, -a/b लिहिणार, असं येतं. ठीक आहे, चला आपण मेन क्वेश्चन काय दिले त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू. आता हे लाईनचं इक्वेशन आहे, मग याचा स्लोप काय आहे, स्लोप ऑफ द गिवन लाईन, स्लोप ऑफ गिवन लाईन. ह्याच्या थिअरॉटिकल पार्ट जास्त आहे, म्हणून तुम्हाला वाटतं की हे डिफिकल्ट आहे, पण डिफिकल्ट नाही, व्यवस्थित केलं तर होईल. स्लोप ऑफ द गिवन लाईन दॅट इज, स्लोप कसा लिहायचा, मी असं लिहितो, स्लोप इक्वल टू काय ना, मायनस एक्सचा कोइफिशियंट p अपॉन वायचा कोइफिशियंट q. ठीक आहे, एवढं समजलं. खालचं दिसतंय का तुम्हाला, बघू दे. ओके, थोडं दिसतंय तुम्हाला. आता आपण लाईन कशी दिली, इज परपेंडिक्युलर टू, द गिवन लाईन इज परपेंडिक्युलर, द गिवन लाईन इज परपेंडिक्युलर. मग परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप काढावा लागेल ना, स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन, स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन दॅट इज m. ठीक आहे, मी याला सपोज m बोलतो. काय m बोलला, कारण मला ऑक्झिलरी इक्वेशन लिहावं लागेल ना, ऑक्झिलरी इक्वेशन वरून मी हे प्रूफ करू शकतो. ठीक आहे, सांगतो, गेट. स्लोप
मी इथं लिहू स्लोप ऑफ द परपेंडिक्युलर लाईन दॅट इज m इक्वल टू -1 अपॉन स्लोप, बरोबर ना. -1 अपॉन स्लोप ही व्हॅल्यू, स्लोप म्हणजे ही व्हॅल्यू, दॅट इज काय येणार इथं -1 अपॉन -p/q, -p/q. मग q वर जाणार, मायनस मायनस प्लस होणार, म्हणजे स्लोप काय आला, q वर जाणार, मायनस मायनस कट होणार, इथं p येणार, म्हणजे स्लोप आला आहे. मग आपल्याला हे प्रूफ करायचं आहे ना. मग कसं प्रूफ करणार, एक हे आहे द वी हॅव काय आहे आपल्याकडे, ऑक्झिलरी इक्वेशन आहे, ऑक्झिलरी इक्वेशन. सो ऑक्झिलरी इक्वेशनचा फॉर्म्युला काय असतो, bm² प्लस 2hm प्लस काय येणार, bm² प्लस 2hm प्लस a इक्वल टू 0. हे असं असतं. ओके, हे इक्वेशन लक्षात ठेवा, ऑक्झिलरी इक्वेशन लक्षात ठेवा. कारण हे कसं माहितीये का, आपण प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये जे शिकलोय ते ऑक्झिलरी इक्वेशनचं शिकलोय. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर, हे रफ करू दे मला लवकर, 2च मिनिट राहिलेत, नंतर माझा व्हिडिओ स्टॉप होईल. चला झालं. आणि स्लोप लक्षात ठेवा, m म्हणजे ह्या q/p. आता बघा काय करणार, आता b तसाच m ची व्हॅल्यू काय, q/p ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2h तसाच है ना, 2h आणायचं आहे. m म्हणजे काय, q/p प्लस a तसाच इक्वल टू 0. मग काय करणार इथं बघा, b q² होणार, q² अपॉन p² प्लस 2h q/p प्लस a इक्वल टू 0. एक काम करायचं, p² इथं p, मग p² ने मल्टिप्लाय करा, कशाने, p² ने. सो मल्टिप्लाय बाय p², कारण p² नाही तर, सो मल्टिप्लाय करा. काय होणार मग बघा, ह्याला जर मी p² ने मल्टिप्लाय केलं, याला bq² अपॉन p², ह्याला मी p² ने मल्टिप्लाय करतो, p² कॅन्सल, bq² राहणार, bq². हा ह्याला मल्टिप्लाय केलं तर बघा, p² ने मल्टिप्लाय करतो ह्याला, 2hq अपॉन p, एक p कॅन्सल, मग काय राहणार, 2hpq राहणार, बरोबर ना, एक p राहणार, 2hpq प्लस ह्याला p² ने मल्टिप्लाय करा, p² इक्वल टू 0. हेन्स प्रूफ आला का, ap² कुठे गेला, ap² 2hpq, येस, आणि bq² पण आलेला. ठीक आहे, ऑक्झिलरी इक्वेशन यूज करा आणि आन्सर फाइंड आउट करा, इझी आहे. एवढंच आन्सर येणार ना. क्वेश्चन नंबर आता कोणतं चालू आपलं, 8 नंबर वाला. ठीक आहे, 6, 7, 8, 9. ओके, एक मिनिट बघू दे मला. हा 8, 7 वाला चालेल. ओके, अजून 2 क्वेश्चन राहिलेत, मग 2 क्वेश्चन नंतर ना आपला हा 4.1 ऑल क्लिअर होईल. ठीक आहे, चला बघा, हा क्वेश्चन पण जो आहे ना तसा तो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, फक्त थिओरिटिकल क्वेश्चन जास्त आहे त्याच्यामध्ये. ओके, सो बघा, फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू दी ओरिजिन. बघा सिंपल आहे, इथून तुम्हाला जास्त समजेल. समजा तर हे कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. ओके, हे एक्स एक्सिस, वाय एक्सिस. काय सांगितलंय, इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू दी ओरिजिन अँड मेकिंग अँड इक्विलॅटरल ट्रायंगल विथ दी लाईन वाय इक्वल टू 3. ठीक आहे, समजा आता बघा, फाइंड दी कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू दी ओरिजिन, म्हणजे 2 पेअर ऑफ लाईन आहे, ओरिजिन मधून जातात. कुठून जातात ते, ओरिजिन. थांबा जरा व्यवस्थित काढतो, ओरिजिन मधून जातात. समजा इथून एक गेली लाईन, हा ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. कन्सेप्ट जास्त समजून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, समजा आता हे लाईन, मग ह्या लाईनचे इक्वेशन मला माहित आहे का, नाही, इक्वेशन मला माहित नाहीये. मग मी स्लोप कसा काढणार, मग इक्वेशनच माहित नसेल तर स्लोप कसा काढणार, काहीतरी हिंट पाहिजे ना. बघा, इक्वेशन काढण्यासाठी एक तर मला कोऑर्डिनेट माहिती पाहिजे. काय बोलतो बघा, इक्वेशन काढण्यासाठी, लाईनचे इक्वेशन काढण्यासाठी माझ्याकडे x1 आणि y1 माहिती पाहिजे आणि x2 आणि y2 तरी माहिती पाहिजे. ठीक आहे, हे 2 व्हॅल्यू माहिती पाहिजे, कोऑर्डिनेट माहिती पाहिजे का, लाईनचे इक्वेशन काढण्यासाठी. किंवा लाईनचे इक्वेशन, हा लाईनचा स्लोप काढण्यासाठी अजून काय माहिती पाहिजे, हे इक्वेशन काढण्यासाठी हे माहिती पाहिजे, आणि स्लोप काढण्यासाठी काय माहिती पाहिजे, एक पॉइंट तरी माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे, एक पॉइंट तरी माहिती पाहिजे. ठीक आहे,
किंवा त्याचा अँगल माहिती झाला तरी चालेल, मग आपण स्लोप काढू शकतो. ह्या लाईनीचा स्लोप काढू शकतो मी. ठीक आहे, पण अँगल दिलाय का इथं त्यांनी, आपल्याला काहीतरी हिंट डोकं लावावं लागेल. कसं लावणार बघा आता. आणि त्यांनी एक अजून कंडिशन दिली, विथ दी लाईन म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म होते y इक्वल टू 3. म्हणजे y कुठं असतो, इथं y, इथं निगेटिव्ह, इथं वर पॉझिटिव्ह, म्हणजे y इक्वल टू 3 म्हणजे असे येणार. ठीक आहे, म्हणजे अँगल किती असणार सगळे ऑल, हे 60, हा 60. मग आता ही लाईन ह्याला पॅरलल आहे, मान्य. बघा ही लाईन ह्याला पॅरलल आहे. ओके, मग ही लाईन ट्रान्सव्हर्सल आहे असं समजा, ही लाईन ट्रान्सव्हर्सल आहे असं समजा. ठीक आहे, हा जर अँगल 60 असेल, हा 60 असेल तर हा पण 60 असणार. ठीक आहे, आणि समजा आता ही लाईन, कोणती लाईन, ही लाईन 60 डिग्री, हा 60 तर हा पण 60 असणार. का, कारण ही लाईन पॅरलल दिसते ना आपल्याला. सो हा 60 तर हा पण 60 असणार. समजतंय, म्हणजे लाईनचं इक्वेशन, लाईन जे काय अँगल फॉर्म करतोय तो 60 डिग्री करतोय. ठीक आहे, आणि इथं नाव देतो मी O, इथं A, इथं B. ठीक आहे, हा आता बघा व्यवस्थित. हा मला अँगल माहिती झाला, आता हा 60 आहे. हा मग हा पण आतमधला बघा, हा ट्रायंगल आहे ना, ट्रायंगलची ऑल अँगलची ऍडिशन किती असते 180. मग हा किती डिग्री झाला, हा पण 60 झाला ना, कारण इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. हा पण 60, मग टोटल किती झालं रे, हा टोटल 120. बरोबर ना. ही लाईन 60 डिग्री अँगल फॉर्म करतोय, म्हणजे मी त्याचा स्लोप काढू शकतो m इक्वल टू tan थिटा. ओके, आणि ही लाईन पॉझिटिव्ह एक्स एक्सिस पासून 120 अँगल क्रिएट करते, मग मी त्याचा पण स्लोप काढू शकतो, दॅट इज tan थिटा. ओके, मग आता लिहायचं कसं हे माहिती पाहिजे. ठीक आहे, मग आता स्लोप काढायचा असेल तर असं लिहायला लागेल बघा. the slope of the line OA and OB passing through कुठून जातं ते, passing through origin and making angle 60 degree and 120 degree with positive x axis. कुणासोबत 60 आणि 120 डिग्री बनवतोय, दॅट इज पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ना. इथं पॉझिटिव्ह पासून अँगल क्रिएट करतोय, पॉझिटिव्ह पासून क्रिएट करतोय, मग तसं लिहावं लागेल. मग द स्लोप ऑफ द लाईन OA काढतो मी. द स्लोप ऑफ लाईन OA काय ना, मग फॉर्म्युला m इक्वल टू tan थिटा. बरोबर, m इक्वल टू tan थिटा. मग काय ना आता m तसाच इक्वल टू tan अँगल किती आहे 60 डिग्री, कारण OA चा काढतो ना 60 डिग्री. हा मग काय ना m इक्वल टू tan 60 किती असतं √3. इथं लिहा √3. m काढला. मग आता ह्या लाईनीचा स्लोप काढला असेल तर स्लोप पॉइंट फॉर्म्युला यूज करा ना, इझी आहे ना. मग ह्या लाईनीचा स्लोप काढलाय मी, मग स्लोप पॉइंट फॉर्म्युला यूज करा, मग त्या लाईनीचं इक्वेशन काढा. मग आपल्याला ह्या लाईनचं इक्वेशन भेटेल आणि ह्या लाईनीचं इक्वेशन भेटेल. ह्याच्यासाठी पण आपण 120 काढून स्लोप काढावं लागेल, मग लाईनीचं इक्वेशन काढावं लागेल. ठीक आहे, मग त्या दोघांना कंबाईन करायचं बघा, फाइंड दी कंबाईन इक्वेशन असं. ठीक आहे, आता रफ करतो, तुम्ही डायग्राम काढू शकता लगेच. चला टाइम बघू किती झाला. अच्छा, ह्याला एक्सप्लेनेशनला टाइम गेलो. ठीक आहे, लवकर काढतो. द इक्वेशन ऑफ लाईन OA ना, त्याला OA नाव दिलं तुम्ही, बरोबर ना, OA. मग काय येणार, y मायनस y1 इक्वल टू m x मायनस x1. हा y1 ची व्हॅल्यू किती, ओरिजिन मधून पास होते ना, मग कोऑर्डिनेट मला माहिती आहे 0 0 येणार, कारण y मायनस 0 m x मायनस इथं 0, m म्हणजे किती आले √3. ओके, मग काय येणार y इक्वल टू √3 x म्हणजे y मायनस √3 x इक्वल टू 0. सिंपल. किंवा तुम्ही हे y तिकडे घेऊ शकता, तुमची इच्छा, तुम्हाला जसं घ्यायचं तसं. इक्वेशन 1. ठीक आहे, चला पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा, मग नंतर सांगतो काय करायचंय. आता सेम 120 साठी तुम्हाला स्लोप काढावा लागेल. हा 120 साठी, मग नंतर इक्वेशन ऑफ द लाईन OB करायला लागेल. हाच फॉर्म्युला 0 0 येणार,
फक्त स्लोप चेंज होणार, मग नंतर त्या दोघांना कंबाईन करायचं. आणि कंबाईन कसं करायचं हे फर्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. ऑफ द लाईन कोणतं काढणार, तुम्ही डायग्राम स्टार्टिंग पासून बघितलं, डायग्राम ओबी नाव दिलं तुम्ही सेकंड लाईनला. ठीक आहे, द स्लोप ऑफ लाईन ओबी काढावं लागेल. काय ना, एम इक्वल टू टॅन थिटा. मग थिटा किती अँगल करतोय, ती लाईन किती अँगल करते क्रिएट, तुम्हाला सांगितलंय एम इक्वल टू टॅन 120 येणार. ओके, आणि टॅन 120 कसं लिहिणार मी, 180 मायनस लिहू, म्हणजे पाय मायनस 60, बरोबर ना. पाय म्हणजे 180 मायनस 60 म्हणजे 180 मायनस 60 म्हणजे किती, 120 येणार. ठीक आहे, म्हणजे मी 120 ला असं लिहू शकतो. आणि तुम्ही जर माझे ट्रिगोनोमेट्रीचे व्हिडिओ बघितले असाल तर तुम्हाला हे नक्की 100% तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, कारण मी आता हे आलाइड अँगल सांगण्याचा वेळ नाही माझा. आलाइड अँगल मी परत रिटर्न नाही सांगू शकत, पण हा आता इथं हा क्वेश्चन आलाय तर मला थोडे हिंट द्यावं लागेल, मग सांगतो लगेच पटकन फास्ट मध्ये. इथं काय असतं, ऑल पॉझिटिव्ह, इथं साइन कोसेक पॉझिटिव्ह असतं. ओके, इथं टॅन कॉट, इथं कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतो. ठीक आहे, आता मी पाय म्हणजे इथं पाय असतं, पाय मायनस म्हणजे बघा इथून अँगल जात असतो आपला, पण मी पाय मायनस करतोय तर माझा अँगल जो आहे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये चाललाय, बरोबर ना. मग माझी लाईन सेकंड क्वाड्रंट मध्येच आहे ना, लाईन मध्ये सेकंड क्वाड्रंट मध्ये. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन आहे का, नाही, मग टॅन नसल्यामुळे मायनस आहे. आणि ते डिवाइड बाय 2 आहे का, फक्त पाय आहे. जर 2 पाय 3 पाय 5 पाय जरी असेल तरी चालेल, पण डिवाइड बाय आहे का, डिवाइड बाय 2 आहे, नाही, मग टॅनच राहणार. ओके, आणि 60 येणार. मग तुम्हाला माहिती tan 60 किती असतं, √3, म्हणजे इकडे या √3. आता मी मायनस कुठून आलं हे, कारण सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन नाही म्हणून. ठीक आहे, सिंपल. आता मध्ये इक्वेशन ऑफ द लाईन काढा. आता हे इक्वेशन लक्षात ठेवा, मी इथं वर लिहू का, y मायनस √3 ओके इक्वल टू 0, हे लक्षात ठेवा इक्वेशन वर. ठीक आहे, फॉर्म्युला रफ केला मी. आता द इक्वेशन ऑफ लाईन OB काढावं लागेल ना. सो फॉर्म्युला काय, y मायनस y1 इक्वल टू m x मायनस x1. माझी लाईन कुठून पास होती, ओरिजिन मधून, मग त्यावेळेस हे 0 असणार. y मायनस 0 इक्वल टू m किती, मायनस √3 x मायनस 0. ठीक आहे, y मायनस हे y चे ना, मायनस √3 x येणार, हे इकडे आणा पॉझिटिव्ह होईल, प्लस √3x इक्वल टू 0, इक्वेशन 2. मग फ्रॉम इक्वेशन 1 and 2 कंबाईन करा. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 कंबाईन करा. द कंबाईन इक्वेशन इज काय येणार, पहिले हे होतं ना y मायनस √3x, ह्याची लेफ्ट साइड आणि याची लेफ्ट साइड, y प्लस √3x इक्वल टू राईट साइड 0 आहे तर 0 द्या. ठीक आहे, खालचं दिसतंय का तुम्हाला, ठीक आहे, आता दिसत नाहीये. मग आता मला हे रफ करावं लागेल, पहिले स्क्रीनशॉट काढा. झालं, मग आता बघा y इंटू y, बघा a मायनस b चा फॉर्म्युला a प्लस b, कारण दोन्ही व्हॅल्यू सेम आहे. मग असेल ना y इंटू y स्क्वेअर, मायनस प्लस मायनस, आणि √3 इंटू √3 3 येणार, आणि x इंटू x स्क्वेअर. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन, दिस इज द कंबाईन इक्वेशन ऑफ गिवन लाईन. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. क्वेश्चन नंबर 8-1 बघा, 9th वाला जो आहे ना तो तुम्हाला करायचा. 9th वाला मी करून नाही देणार, कारण खूप इझी क्वेश्चन, मी आता जस्ट बघितला, आन्सर जे आहे ते खूप इझी आहे. ठीक आहे, पण हा 7th 8th खूप इम्पॉर्टंट आहे, हे बोर्डाला येणार आहे. ठीक आहे, सांगून ठेवतो मी, 7th आणि 8th वाला क्वेश्चन बोर्डाला येण्याचे चान्सेस 95% वर आहे. ठीक आहे, मग आता तुम्हाला करायचं का नाही ते तुमच्यावर आहे. ओके, सो बघा आता मी क्वेश्चन रीड करतो, तुम्हाला स्क्रीनवर डिस्प्ले होईल. इफ अ स्लोप ऑफ दी वन ऑफ दी लाईन गिवन बाय, एक स्लोप दिलं तुम्हाला, वन ऑफ दी लाईन गिवन बाय, एक स्लोप आहे, ते मला माहित नाही की कोणता स्लोप आहे, M1 आहे का M2 आहे, ते मला माहित नाहीये.
ठीक आहे, इज 4 टाइम्स दी अदर, इज 4 टाइम्स दी अदर. म्हणजे जर मी हा स्लोप घेतला तर 4 पटीने जास्त आहे दुसऱ्या स्लोप पेक्षा. जर मी दुसरा स्लोप घेतला तर हा 4 पटीने जास्त आहे M1 पेक्षा. मग आता मी कोणतं पण चूज करू शकतो याच्यात, एक तर हे चूज करा किंवा हे चूज करा, दॅट्स डिपेंड्स ऑन यू. ओके, समजतंय का? म्हणजे एक स्लोप 4 पटीने जास्त आहे दुसऱ्या स्लोप पेक्षा. म्हणजे जर समजा एक स्लोप माझा, दुसरा स्लोप जर समजा माझा 4 आहे, तर पहिला स्लोप जो आहे तो 16 आहे. ओके, हे असं आहे, कंडिशन असे. समजतंय का? पहिला स्लोप जर 4 असेल तर दुसरा स्लोप 16 पण असू शकतो. जर दुसरा 4 असेल तर पहिला जो आहे तो 16 टाइम्सनी मोठा असणार आहे, म्हणजे 4 पटीने जास्त असणार आहे, असं कंडिशन. ठीक आहे, अजून काय? देन शो दॅट 16h² हे शो करायचं मला. 16h² इक्वल टू 25ab हे मला शो करायचं. मग शो कसा करणार? खूप इझी आहे बघा. हे तुम्हाला गिवन दिलेलं आहे, ax² + 2hxy + dy² इक्वल टू 0. ठीक आहे, मग स्लोप मी घेते M1 and M2 बी दी स्लोप ऑफ दी लाईन. ओके, आणि तुम्हाला माहिती आहे दोन स्लोपची ऍडिशनचा फॉर्म्युला काय येतो माहिती आहे बघा. M1 + M2 इज इक्वल टू काय येतं? -2h/b येतं. हे तुम्हाला माहिती आहे, -2h/b हा फॉर्म्युला येतो. आणि प्रोडक्ट ऑफ दी स्लोप काय येतं? M1 × M2 दॅट इज a/b येतं. हे तर तुम्हाला माहिती असेल, बरोबर ना? हे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. दोन स्लोपची ऍडिशन -2h/b येतं आणि दोन स्लोपचा प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन a/b येतं. मग त्याने कंडिशन काय दिली? सो फ्रॉम गिवन म्हणजे क्वेश्चन मध्ये काय दिलंय? एक स्लोप जो आहे, जर समजा मी सेकंड स्लोप घेतो, ठीक आहे, दुसरा स्लोप जो आहे ना तो 4 पटीने जास्त आहे पहिल्या स्लोप पेक्षा. सिंपल, दुसरा स्लोप जो आहे तो 4 पटीने जास्त आहे दुसऱ्या स्लोप पेक्षा. मग कसं करणार? पहिल्या स्लोप पेक्षा. ठीक आहे, ही कंडिशन तुम्हाला दिलेली आहे. आता मल्टिप्लिकेशन कुठे लिहू त्याच्या जागा नाही. परत कुठे लिहू? हे तुम्हाला मी असं करून देतो. ठीक आहे ना, मी आता असं लिहू शकतो का? ह्याला असं लिहू शकतो का? हीच टर्म इथे घेतो मी. M1 + M2 इक्वल टू -2h/b. ओके, M1 + M2 ची जी काय व्हॅल्यू आहे ती 4 पटीने जास्त आहे, 4m1 येणार. झालं, M2 च्या जागी मी काय लिहिलं? 4m1. फ्रॉम गिवन लिहिता येईल -2h/b. मग मी ह्याला असं लिहू शकतो का? बघा, हे 1 वेळा M1 आहे आणि हे 4 वेळा M1 आहे. टोटल किती वेळा झाले? 5 वेळा. सो इथे मी लिहिणार 5 टाइम्स ऑफ M1 इक्वल टू -2h/b. हे 5 डिवाइडला पाठवा. M1 इक्वल टू -2h/5b. ही कंडिशन आलेली आहे. ठीक आहे, आणि हे कुठून दिलेलं आहे? M2 फ्रॉम गिवन लिहिता, फ्रॉम गिवन इथून ह्या गिवन वरून लिहिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे M1 ची व्हॅल्यू ही आली. आता त्यांचा प्रोडक्ट पण घ्यावा लागेल ना आपल्याला, हे प्रोडक्ट पण घ्यावं लागेल. सो ते पण यूज करावं लागेल. 1 मिनिट आम्ही रफ करायचं तिथं ठेवलं होतं. चला, गिवन रफ करतो मी सगळं. स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. सगळं व्यवस्थित करावं लागतं. आता येईल व्यवस्थित. नाव M1 × M2 इक्वल टू काय येतं? a/b येतं, बरोबर. M1 तसंच, आणि M2 ची व्हॅल्यू काय होती? 4 टाइम्स ऑफ M1. 4 टाइम्स ऑफ M1 इक्वल टू a/b. मग मला सांगा M1 × M1 काय होणार? M1² है ना, आणि हे 4 मल्टिप्लाय आहे, तिकडे गेला डिवाइड होणार a/4b. हा, M1 ची व्हॅल्यू काय? ही व्हॅल्यू आहे. मग ही व्हॅल्यू इथं पुट करा M1 च्या जागी. सो मग काय होणार? M1 ची व्हॅल्यू -2h/5b. ओके, त्याचा स्क्वेअर आहे हा, इक्वल टू a/4b. कुठून लिहिलं मी हे? फ्रॉम 1 वरून लिहिलेलं आहे. ठीक आहे, M1 ची व्हॅल्यू मी फ्रॉम इक्वेशन 1 वरून लिहिलेलं आहे. ओके, आता करा स्क्वेअर. मायनसचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येणार, 2 चा स्क्वेअर 4 येणार, h चा स्क्वेअर h²
अपॉन 25 बीचा बी स्क्वेअर इक्वल टू ए तसाच 4b तसाच. चला हे रफ करतो पटकन फटाफटा स्क्रीनशॉट काढा. हे आणायचं आपल्याला 16 आहे का 16 कुठं दिसेल तुम्हाला. थांबा वेट करा जरासा. क्वेश्चन इझीच आहे फक्त थेरॉटिकल पार्ट होता हा थोडासा लय नव्हता. आता हे तिकडे आणा आणि हे इकडे आणा म्हणजे काय आलं 4 into 4 that is 16 b into h that is bh square. नाही तर मी एक काम करतो बघा फक्त 4 तिकडे देतो 4 into 4 16 h square तसाच a तसाच हे पूर्ण डिवाइड तिकडे गेला मल्टिप्लाय म्हणजे काय होणार 25b स्क्वेअर अपॉन बघा हे तिकडे गेला मल्टिप्लाय आणि हे b तसाच कारण मी b इथंच ठेवलाय. b आणि एक b कॅन्सल म्हणजे काय ना 16h स्क्वेअर इक्वल टू 25 a तसाच आणि एक b राहणार. हेन्स प्रूफ आलं का. हेच प्रूफ करायचं का. खूप इझी क्वेश्चन आहे खूप किरकोळ आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे. ठीक आहे चला काढा स्क्रीनशॉट. आणि हा असाच प्रकारे तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ बघत राहिले तर तुमचा खूप फायदा होईल. ओके तुम्हाला वाटत असेल डायजेस्ट मध्ये बघितलं तर आपल्याला लवकर लवकर कळेल पण हा डायजेस्ट पेक्षा किंवा जे काही तुमचे नोट्स आहे त्याच्यापेक्षा मी शॉर्टकट तुम्हाला करून देतोय. ओके मग जर तुम्ही ते रेफर करणार तर तुम्हाला डिफिकल्ट मधून जावं लागेल आणि सिंपल मधून जायचं असेल तर तुम्हाला जरासा व्हिडिओ पण बघावा लागेल आणि कंटाळा यायला नाही पाहिजे तुम्हाला. ठीक आहे जर ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघणार ना त्यावेळेस तुम्हाला वाटेल अरे खूप इझी आणि कन्सेप्ट नेहमी कायमस्वरूपी लक्षात राहील. आणि जर समजा तुमच्या नाही का आयुष्यामध्ये नाही का असं कोण तुम्हाला गायडन्स करणार नसेल तर तुम्ही कधी पुढे नाही जाऊ शकत. हे लक्षात ठेवा. जर तुम्ही स्वतःला पुढे करणार तर नेहमी मागच राहणार. बघा काय करायचं तुम्हाला. तोपर्यंत बाय.